महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे आंदोलन करण्यात आले होते। या आंदोलनाला राज्य सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला असून आरक्षण संदर्भात अध्यादेश काढला आहे। त्यामुळे मराठा समाजाच्या वतीने सर्वत्र विजयोत्सव साजरा होत आहे। बेळगावातील मराठा मोर्चा संयोजकांच्या वतीने आज रविवारी सकाळी 9 वाजता छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे पेढे व लाडू वाटून विजयोत्सव साजरा करण्यात आला। प्रारंभी उद्यानातील शिवरायांच्या मूर्तीला वंदन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। मनोज जरांगे पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। मराठा योद्धा जरांगे पाटलांचा जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जरांगे पाटील तुम आगे बढ़ो। कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या आणि मराठा समाजाचा जबरदस्त विश्वास प्राप्त केलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी अखेर सरकारला आपल्या सर्व मागण्या मान्य करायला लावल्या। त्यानंतर मुंबई येथील वाशी येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात काल शनिवारी अक्षरशः गुलालाची उधळण करण्यात आली। त्यामुळे आज बेळगावातील मराठा समाजाच्या बांधवांनी मोठ्या संख्येने एकत्रित येऊन विजयोत्सव जल्लोषात साजरा केला। लढला मराठा जिंकला मराठा असंच म्हणावं लागेल, कारण गेले कित्येक दिवस झाले मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू होतं। अखेर त्या आंदोलनाला काल यश आलंय। काल मुंबईतील वाशी नाक्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये काल स्वतः मुख्यमंत्री येऊन मनोज जरांगे पाटलांचं उपोषण मागे घेऊन जे काही मागण्या होत्या त्या पूर्ण केल्या आणि त्याच विषयासाठी आज बेळगाव आनंद उत्सव साजरा केला जातोय। आणि आमच्या सोबत मराठा नेते आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहे। दादा नमस्कार, तरुण भारत न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। काय सांगाल, मनोज जरांगे पाटलांच्या एवढ्या मोठ्या लढ्याच्या यशानंतर आज बेळगावमध्ये आनंद उत्सव साजरा केला जातोय? सर्वप्रथम मी तुमच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील दादा यांचं अभिनंदन करू इच्छितोय। त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजाचे जे संपूर्ण मराठा समाज असेल ह्यांनी जो मनोज जरांगे पाटील दादांना सपोर्ट केला आणि हे आंदोलन यशस्वी केलं आणि मराठ्यांना आरक्षण मिळवून दिलं, त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो आहे। परंतु ह्याची पार्श्वभूमी जर आपण जर पाहिली तर हे आंदोलन यशस्वी होण्याचं एकमेव कारण असं असेल की मनोज जरांगे दादा पाटील हे निस्वार्थी पणानं निर्भीड मनानं शिवाजी महाराजांच्या विचारावरती त्यांनी आंदोलन केलं, कुणाशीही तडजोडी केली नाही। मग साक्षात ते मुख्यमंत्री असतील किंवा पंतप्रधान असतील ह्यांचं देखील त्यांनी गय केली नाही। स्वतः जनतेसाठी खुल्या मनानं जनतेसमोर सर्व निर्णय घेतले आणि म्हणूनच प्रामाणिक जो समाज आहे, शिवरायांचा समाज आहे, मराठा समाज आहे, यांनी मनोज जरांगे पाटील दादा यांना सपोर्ट केला आणि आपला हक्क मिळविलं। खरं म्हटलं तर आपण त्यांच्याकडून आपली ही जनता असेल त्या जनतेनं पण त्यांच्याकडून बोध घेतला पाहिजे। दादा तुम्हाला आम्ही आत्ताच बोलताना ऐकलं की तुम्ही सांगितलं की मराठा समाजाने एकत्र आलं पाहिजेत, कोणतीही त्यांच्या पाठीमागे ताकद नव्हती तरीही इतका मोठं यश आहे। दादा काय सांगाल याबद्दल? शिवाजी महाराजांच्या आशीर्वादानंच आपला मराठा समाज एकत्रित यावा आणि येणाऱ्या काळामध्ये येईल अशी मला खात्री आहे। दादा ह्या सोडून दुसरा प्रश्न विचारतोय, तुम्ही या अगोदरही मनोज जरांगे पाटलांना भेटला होतात, मनोज जरांगे पाटलांना बेळगावात आणण्याचा प्रयत्न होणार आहे का पुढच्या काही लढ्यासाठी? 100% मी मनोज जरांगे पाटील दादांना भेटलो आहे, त्यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि त्यांनी आम्हाला वचन देखील दिलेलं आहे की आपण येणाऱ्या काळामध्ये बेळगावमध्ये येऊ। आज मी तुमच्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो, 25 लाख जनसंख्या किंवा 25 लाख जे ह्या भागात राहिलेल्या अन्याय सहन करणारे जे आपला मराठा समाज आहे, या 25 लाख मराठा समाज त्यांच्याकडे एक आशेनं आता पाहतोय। कारण आपण पाहिलं तर गेली कित्येक दिवस हा आपला जो प्रश्न आहे सुप्रीम कोर्टामध्ये आहे, तरी देखील महाराष्ट्रानं जेवढी त्याचा पाठपुरावा करायचा आहे तेवढा केलेला नाही। आता एक आशेचं किरण आम्हाला मनोज जरांगे दादा पाटील हे आहेत आणि आपण त्यांच्याकडे आशेच्या दृष्टिकोनातून आपण पाहतोय। धन्यवाद। तर त्यांनी दादांनी सांगितलं की मनोज जरांगे पाटलांच्याकडे आशेच्या किरणाकडे आपण पाहतोय। तुर्तास इथेच थांबतोय। कॅमेरा पर्सन निलेश मोरेसह विजय निंबाळकर, तरुण भारत न्यूज, बेळगाव। आमच्यासोबत बोलण्यासाठी स्वतः ॲडव्होकेट अमर येळूरकर सर आहेत, आम्ही त्यांच्याशी बोलणार आहे। सर काय सांगाल, मनोज जरांगे पाटलांच्या यशानंतर सर्व मराठा समाज, कर्नाटकातला मराठा समाज, बेळगावातला मराठा समाज सगळेजण एक आशेने किरण पाहतोय, कर्नाटकात किंवा बेळगावमध्ये असा लढा होणार आहे का? आज खरोखरच सर्व मराठी भाषिकांचा विजय झाला म्हटलं तरी वावं वाटणार नाही। आज लढ्याच्या स्वरूपातून कसं आपण आपल्या मागण्या मान्य करून घेतोय आणि लढ्याच्या स्वरूपातून कसं एका आंदोलनाला यश येतं आहे त्याचं जिवंत उदाहरण म्हटलं तर कालच्या सर्व मागण्या जे मराठा समाजानं मांडल्या होत्या जरांगे पाटलांच्या माध्यमातून ते सरकारला मान्य कराव्या लागल्या। आज
ज्या ज्या पद्धतीनं ज्या वेळेला मराठा समाजाचे आंदोलन महाराष्ट्रामध्ये झाली त्या वेळेला आम्ही सीमा भागातील सर्व मराठी भाषिकांनी त्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता आणि मुळात ज्या वेळेला हे आरक्षणाचं आंदोलन झालं त्याच्यामध्ये पण आमचा सीमा प्रश्नाचा समावेश करावा असं आम्ही त्यावेळेला जाऊन त्या संयोजकांना भेटलं होतं आणि त्यांनी 7 नंबरची जी मागणी आहे त्यामध्ये सीमा प्रश्न सोडावा अशी त्यातली मागणी होती. आज कालांतरानं 2 वर्षाच्या प्रतीक संघर्षानंतर आज यश आलेलं आहे आणि आता ज्या वेळेला पुढचं आंदोलन होईल मी म्हणतोय की आज सरकार थोडं आमच्या प्रश्नाकडे गंभीरनं महाराष्ट्र सरकार बघायला तयार नाही. त्यासाठी एक जनआंदोलनाची तयारी आहे. ज्यावेळेला जरांगे पाटील 20 तारखेला आपल्या गावातून निघाले त्यावेळेला पण आम्ही मराठी भाषिक बेळगाव सीमा भागातले मान्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानमध्ये त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही 1-2 तासाचं धरणे आंदोलन धरलं होतं आणि त्यालाच अनुसरून आज संपूर्ण महाराष्ट्रानं आज सीमावासियांच्या वेदना जाणून घेतल्या पाहिजेत. ज्या अन्यायानं आणि ज्या उपेक्षेनं मराठी भाषिकांचा अन्याय हा कर्नाटक सरकार इथं करत आहे त्याची जाण आज ह्या आंदोलनानं घेतली पाहिजेत आणि तीव्र आंदोलन ज्या पद्धतीनं आरक्षणासाठी उभारलं त्याच पद्धतीनं ह्या सीमा भागाचा समावेश महाराष्ट्रात व्हावा म्हणून महाराष्ट्राच्या जनतेनं एक तीव्र आंदोलन उभा करावं आणि आम्हा सीमा भाषिकांना न्याय मिळवून द्यावा अशी अपेक्षा ह्या आंदोलनाच्या माध्यमातून जरांगे पाटलांच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र सरकारला एक विनंती करू इच्छितोय की सीमा भाग मधील मराठा अत्यंत त्याला जे दुर्लक्षित झाला आहे त्या दृष्टिकोनातून आपण लक्ष द्यावं आणि हे आंदोलन 65 गाव खेड्यामध्ये असं जे सध्या आंदोलन झालं असं पुन्हा आंदोलन बेळगावमध्ये होणार आहे का? जसं महाराष्ट्रात झालं तसं उभारण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार? नक्कीच आपण करू. आज लोकजागृतीतून प्रश्न सुटतात ह्या लढ्यातून आम्हाला समजलं आहे आणि जोपर्यंत आम्ही लोकजागृती करत नव्हत लोकलढे देत नव्हत तोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही आहे. त्यासाठी आज काळाची गरज आहे. संपूर्ण मराठा समाजानं एकटलं पाहिजेत. त्यासाठी आम्ही ह्या 365 गावातील प्रत्येक गावाला आपण भेट देऊ आणि एक तारीख निश्चित करू आणि असं भव्य आंदोलन ज्या पद्धतीचं आंदोलनाला घाबरून सरकारनं मागण्या मान्य केल्या तशाच पद्धतीचं आंदोलन हे बेळगाव मुक्कामी करायचा आमची संकल्पना आहे. त्यासाठी नजीकच्या काळामध्ये 8 दिवसामध्ये आपण एक बैठक घेऊन आमची रूपरेषा ठरवतो असं सांगतोय आणि थांबतोय. मनोज जरांगे पाटलांच्या यशानंतर आज आनंद उत्सव साजरा केला आहे, काय सांगाल? गेल्या अनेक वर्षांची मागणी होती मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजेत. त्याचं यशस्वरूप काल प्राप्त झालं. ज्या मराठ्यांच्या मागण्या होत्या त्या सर्व मान्य करून काल अध्यादेश निघाला आणि मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा झालेला आहे. जरांगे पाटील यांच्यासारखा खंबीर योद्धा आज समाजाला लाभल्यामुळे हे यश प्राप्त होताना दिसतं आहे. तसंच यश आमच्या बेळगावसह 865 गावांमध्ये अडकलेल्या मराठी बांधवांसाठी मिळावं अशी अपेक्षा आता कुठेतरी आशा पल्लवित होताना दिसत आहे. कारण गेल्या 70 वर्षापासून हा अन्यायाने डांबण्यात आलेला सीमाभाग कर्नाटकात खितपत पडलेला आहे. इथल्या मराठ्यांचा आणि मराठी भाषिकांचा जे खच्चीकरण होतं आहे हे जो विकास खुंटलेला आहे तो कुठेतरी हा प्रश्न सुटल्यानंतर मार्गी लागणार आहे. त्यासाठी जसं मराठा समाजासाठी आरक्षणाचं जे आंदोलन उभा केलं होतं त्याच पद्धतीचं आंदोलन कुठेतरी आता होणं गरजेचं आहे आणि तरच हा प्रश्न कुठेतरी मार्गी लागणार आहे. सर्व युवा तरुण एकत्र येऊन काय मोठा लढा होण्याची शक्यता आहे का बेळगावमध्ये? निश्चितच आज मनोज जरांगे यांच्यासारखा निस्वार्थ नेता आपल्याला लाभलेला आहे. त्यांच्या प्रेरणेतूनच एखादं नेतृत्व तरुणांमधून तयार होऊन हा सुद्धा प्रश्न निकालात लागेल अशी आशा वाटते. यावेळी गडहिंग्लज तालुक्यातील नूल येथील सुरगेश्वर मठाचे मठाधिपती श्री गुरुसिद्धेश्वर महास्वामीजी यांचा सत्कार करण्यात आला.